कोमल, पुरुषांना कितीही दारू पास, कितीही पार्ट्या दे, त्यांच्यासाठी काही पण कर, ते शेवटीला उलटून पडणार. एवढं खरं, पण महिलांना थोडे फक्त खर्चाला पैसे द्या, त्या अख्खी सत्ता पलटून टाकणार. बरोबर आहे. असल्या गुगलचे काय फायदा आहे की हे बी सांगत नाही परीक्षात कोणकोणते प्रश्न पडणार ते. अभ्यास काय अगं कोमल, पुढील थोडे दिवस तुझी स्वतःची चूक नसतानाही तुझं थोबड फुटू शकते बरं. अगं थंडी आहे, थोडी काळजी घे स्वतःची. सांगू का? सांग की. शुकुरी मामा, कोच मामा आणि कटप्पा मामा त्यांचे कर्तृत्व बघून मला मामावर विश्वासच राहिला नाही. अगं कोमल, लोकांचा एक खूप मोठा गैरसमज आहे. त्यांना वाटतं की महिलांना घर चालवायला येतच नाही बिलकुल. तुझं काय म्हणणं आहे? इथं तर महिलांनी सगळ्या राज्याची उलटा पालट करून ठेवली. घराचं तर काय घेऊन बसला. बरोबर आहे तुझं. वेड्या बहिणीची वेडी ही माया. भावानं बहिणीनो, काही लोक स्वतःच्या स्वभावाची तुलना नारळाशी करतात. नारळ वरून कडक असले तरी आतून मऊ असते म्हणतात. पण काही काही नारळ आतून खौट असतात, नासके असतात. काय काय म्हणते? आज गेलतो का सकाळी वॉकिंगला? गेलतो की मॉर्निंग वॉकला. मॉर्निंग वॉकचे प्रकार माहित आहेत का तुम्हाला? त्याला पण प्रकार असतात का? सांग बरं. जे डॉक्टरांनी न सांगता मनाने वॉकिंगला जातात त्याला मॉर्निंग वॉक म्हणतात. जे डॉक्टरांनी सांगितल्यावर सकाळी वॉकिंगला जातात त्यांना वॉर्निंग वॉक म्हणतात. आणि जे दुसरे वॉकिंग करताना त्यांच्यासोबत ईर्ष्या करण्यासाठी ईर्ष्या म्हणून वॉकिंग करतात त्यांना बर्निंग वॉक म्हणतात. तुला आणखीन एक वॉक सांगू का? जे येणाऱ्या जाणाऱ्या मुलींकडे स्त्रियांकडे ओढून ओढून बघतात त्याला टर्निंग वॉक म्हणतात. असं कुठला आजार आहे ज्या आजारामुळे समोर जेवण असताना जेवण जात नाही आणि डोळ्यात झोप असताना झोप पण येत नाही? हीच आहे जे तुझ्या हातात आहे. घाल त्याला दगड आणि हो आजार मुक्त.